शिवाजीनगर येथील भुयारी मार्गावर पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून पावसाळा सुरू होण्यापूर्वीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या सूचना देण्यात आल्या, जेणेकरून नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये। याबाबत महापौर समीर राजूरकर यांनी माहिती देताना सांगितलं की संबंधित विभागांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पावसाळ्यापूर्वी प्रभावी पाणी निचरा व्यवस्था सुनिश्चित केली जाईल। आज शिवाजीनगर अंडरपाससाठी तो अंडरपास मध्ये 4 वेगळे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन काम करतात। त्याच्यामध्ये PWDA, MGPA, MSCBA आणि प्लस दक्षिण मध्य रेल्वे। तर म्हणून माननीय उपमहापौर, माननीय सभापती, माननीय विरोधी पक्षनेता आणि आयुक्त यांच्या आणि शहर अभियंता यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सगळ्या डिपार्टमेंटच्या प्रमुख लोकांचे म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWD असतील, MSCBचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, MGPचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, या सगळ्यांसोबत एक बैठक करून पावसापूर्वी त्या अंडरपासमध्ये जे पाणी तुंबतं, कारण की ते पाणी तुंबल्यानंतर साहजिकच ते सगळा भाग जो आहे तो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असल्यामुळं मग सगळ्यांना असं वाटतं की छत्रपती संभाजीनगर महापालिका ते काम का करत नाहीये। पण मुळातच ते काम त्याच्यामध्ये या 5 एजन्सीचं काम आहे। तर त्या सगळ्या 5ही एजन्सीजला आम्ही आज कोऑर्डिनेट करून दिलं आणि त्यांना सांगितलेलं आहे की पुढच्या 15-20 दिवसामध्ये आम्ही अजून एकदा रिव्ह्यू मीटिंग घेणार आणि तुम्ही तिथं उरलेले सगळे कामं ज्याच्यात संक करणे, मड लिफ्टर करणे किंवा साईडला वॉटर ड्रेन करणे, वॉटर ड्रेन पायपिंग करणे, ते संपवणे, हे सगळे कामं संपवायला त्यांना सांगितले आणि 15 दिवसानंतर आम्ही पुण्यात त्याची रिव्ह्यू मीटिंग